नमस्कार मित्रांनो, आज आपण शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स पाहणार आहोत. तर टीचर रिक्रुटमेंट 2022 या वेबसाईटवरती आपण जाऊयात. गाईडलाईन्स इन्स्ट्रक्शन्स फॉर ॲप्लिकंट्स इथे आपल्याला प्रेस नोट दिसते. 30 जानेवारी 2024 म्हणजे आजच्या तारखेची ही प्रेस नोट आहे. ती आपल्या पवित्र पोर्टलवरती पब्लिश करण्यात आलेली आहे. तर ही प्रेस नोट काय आहे ते पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 30 जानेवारी 2024 पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती सन 2022. तर मित्रांनो, पहिल्या काही मुद्द्यांमध्ये त्यांनी जे काही आपलं प्रोसेस आहे शिक्षक भरतीचं त्याची पुनरावृत्ती केलेली आहे. जसं महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. त्यानंतरच्या या मुद्द्यात त्यांनी म्हटले की किती उमेदवारांनी नोंदणी केली होती चाचणीसाठी आणि किती जणांनी नोंदणी केल्यानंतर किती जणांनी चाचणी दिली याची पुनरावृत्ती केलेली आहे. त्यानंतर 1ली ते 12वीसाठी जी रिक्त पदे भरली जाणार आहेत त्यापैकी काही कारणास्तव 80% शासनानुसार नियोजित केलेले आहेत. ठीक आहे, हे म्हटले. त्यानंतर पुढच्या मुद्द्यात त्यांनी म्हटले या कामी जून 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षण विषयक बिंदू नामावलीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर बिंदू नामावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता. यास्तव जिल्हा परिषदेचे 10% रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदांमध्ये सध्या 70% रिक्त जागांवर पदभरती करण्यात येत आहे. ठीक आहे. त्यानंतर मग इंग्रजी माध्यमाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे की कशा प्रकारे आणि किती प्रमाणात इंग्रजी माध्यमातले कॅन्डिडेट्स इथे लागतात आणि त्याची गरज का भासली आणि हे कधीपासून चालू आहे ते साधारण याचा उल्लेख इथे केलेला आहे. त्यानंतर आता इथे महत्त्वाचा पॉईंट आहे. काय म्हटले बघा, साधन व्यक्ती या पदावरील निवड करावयाच्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या स्तरावर मतभिन्नता विचारात घेता शासनाने साधन व्यक्ती या पदासाठी मागणी केलेली पदे राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रचलित तरतुदी विचारात घेऊन सेमी इंग्रजी शाळांसाठी आवश्यक असलेल्या मागणीनुसार सेमी इंग्रजीसाठी पदभरती करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या पदावर नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांसाठी कौशल्य चाचणी परीक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या नियुक्ती पश्चात परीक्षा अनेक विभागांमध्ये घेण्यात येतात व ही नवीन प्रक्रिया नाही. म्हणजे जे इंग्रजी माध्यमाचे कॅन्डिडेट जे सिलेक्ट होतील त्यांची एक प्रकारची कौशल्य तपासणी केली जाईल. ठीक आहे, हे म्हटलेलं आहे त्यांनी इथे. शासनपत्र दिनांक 25 जानेवारी 2024 नुसार शिक्षण आयुक्तालयाचे पत्र दिनांक 28 जानेवारी 2024 नुसार सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शासनपत्रात नमूद केल्यानुसार साधन व्यक्तीसाठी पदे राखून ठेवून तसेच सेमी इंग्रजीसाठी मागणीनुसार पदे उपलब्ध करून देणे बाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे. शासनाने समिती गठीत करून या समितीच्या शिफारसीनुसार साधन व्यक्तीच्या पदांबाबत समितीच्या अहवालावर कार्यवाही करण्यात येणार आहे. एकंदरीतच या भरती प्रक्रियेमध्ये माध्यम, बिंदू नामावली अथवा विषय या सर्वच विषयांबाबत एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत आहेत. प्रत्येक घटकास केवळ स्वतःची मागणी पूर्तता व्हावी असे वाटत असल्याने शासन व प्रशासन अशा मागण्या परस्पर विरोधी असल्याने त्यांची पूर्तता करू शकत नाही. ठीक आहे, हे ठळकपणे त्यांनी नमूद केले आहे. इथे प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयांवरचे धोरण यांचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आणि त्यानंतर त्यांनी इथे सोशल मीडिया संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे की अद्याप ही उमेदवारांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या मागण्यांचे संदेश वेगवेगळ्या स्तरावर प्राप्त होत आहेत. त्यामुळे अशा संदेशांना उत्तर देण्यास मर्यादा आहेत. या उपरी वेळोवेळी उमेदवारांनी उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान शिक्षण आयुक्त, शिक्षण सहसंचालक, शिक्षण उपसंचालक व प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कायदेशीर तरतुदी व प्रशासकीय कार्यपद्धती समजून न घेता काही घटक या संपूर्ण प्रक्रियेबाबत समाज माध्यमांवर अर्धवट माहिती अथवा जाणीवपूर्वक खोडसाळ माहिती प्रसारित करून अभियोग्यताधारकांना संभ्रमित करत असल्याचे दिसून आले आहे.
याबाबत सर्व शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याद्वारे सर्वांनी एकूण प्रक्रियेबाबत माहिती करून घेतल्यास गुणवत्ताधारक अभियोग्यताधारक या अपप्रचारास बळी पडणार नाही. हे जे स्टेटमेंट आहे ते जे खोट्या अफवा पसरवत आहेत, चुकीची माहिती देत आहेत या लोकांसाठी आहेत. तर तुम्ही सुद्धा यापासून सावध राहा. तुमच्या काही मागण्या असतील, तुमच्या काही तक्रारी असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही ईमेल ID त्यांचा आहे edupavitra2022@gmail.com या ईमेलवर तुम्ही पाठवू शकता. तर मी अशी आशा करतो की हे जे संभ्रम आहेत तुमच्या मनातले ते दूर झाले असतील. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचे जे शिक्षक होऊ पाहणारे मित्र असतील त्यांच्यासोबत शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात ज्या अपडेट्स असतील ते तुम्हाला त्वरित तात्काळ मिळतील. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्ससहित. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.